Very good afternoon my 10 students. लास्ट लेक्चरला मेन्सुरेशन हा चॅप्टर चालू केला होता. मेन्सुरेशनचे काही आपण बेसिक फॉर्म्युलाज बघितले. आपण काय काय बघितलेलं की बाबा व्हॉल्यूम ऑफ क्यूब, व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड हे सगळे बेसिक झाले होते. आणि मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की नेक्स्ट पार्ट हा लगेच आपण घेऊन येणार आहे. सो पहिला काय करूया, पुढे लगेच पुढचं न चालू करता आपण काय करूया, क्विक रिव्हिजन करूया. आपण लास्ट लेक्चरला जसं की तुम्हाला आठवत असेल आपण बेसिक फॉर्म्युलाज बघितलेले होते. ते या लेक्चरला एक क्विक रिव्हिजन करूया, मग पुढचं चालू करूया. ठीक आहे, बघा पुढे लक्ष द्या जरा. आय होप द स्क्रीन इज विजिबल टू यू ऑल. ओके, सो क्यूबॉइड पहिला होता क्यूबॉइड. आता क्यूब आणि क्यूबॉइड मधला बेसिक फरक जो आपण नेहमी लक्षात ठेवायचा आहे, क्यूबच्या सगळ्या सरफेसेस एक्झॅक्टली सेम असतात, क्यूबॉइड मध्ये रेक्टँगल्स असतात. ठीक आहे, तो बेसिक फरक आहे, तो नेहमी लक्षात ठेवायचा. आता काही जणांचा डाऊट असेल, काय मॅडम एवढं सोपं का सांगताय तुम्ही, एवढं सोपं का सांगताय तुम्ही? तर हे सांगण्यामागचं कारण म्हणजे पेपरमध्ये मिक्स फिगर्स येतात, कंबाईन फिगर येतं. असं तर येणार नाही बोर्डाच्या पेपरला फाइंड द व्हॉल्यूम ऑफ क्यूब और फाइंड द व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड, येत तसं नाही, मिक्स फिगर येतात. म्हणून क्यूब क्यूबॉइड हे ओळखता यायला पाहिजे. आता आपण फॉर्म्युलाज बघूया. पहिला फॉर्म्युला बघा, फॉर द क्यूबॉइड सरफेस एरिया काय आहे त्याचा 2LH + 2BH. त्याचा टोटल सरफेस म्हणजे सगळ्या सरफेसचा एरियाचं ऍडिशन. व्हॉट इज दॅट, 2 × ब्रॅकेट LB + BH + LH. व्हॉल्यूम काय आहे LBH. आता क्यूब साठी बघा, जसं की मी सांगितलं क्यूब हॅज सेम साइड्स. Okay, that's why lateral surface area is 4s², total surface area is 6s², and volume is side cube, that is s³. Next up we saw cylinder. Okay, cylinder चा base is nothing but your circle. So as you know, circle चा एरिया काय असतो πr². सर्कलचा सर्कम्फरन्स काय असतो 2πr. त्याच्यावरूनच लॅटरल सरफेस एरिया बघा काय आलेला आहे 2πrh. टोटल सरफेस काय आला आहे 2πr × ब्रॅकेट h + r. आणि व्हॉल्यूम कसा काढायचा, बेसचा एरिया πr² आणि त्याचं हाईट πr² × हाईट. आता नेक्स्ट शेप बघूया, कोन. आता कोन मध्ये एक नवीन कन्सेप्ट होती, कोन मध्ये L अशी बाजू येते. आता हा L येतो का, L यायच्या मागचं कारण काय, कोन हा काय आहे एक असा ट्रायंग्युलर शेप येतो की नाही, स्ट्रेट नाहीये. त्यामुळे ती जी हाईट आहे ना तिरकी, त्याला आपण म्हणतो स्लांट हाईट. इट इज ऑलवेज डिनोटेड बाय L. L चा फॉर्म्युला बघा काय आहे √h² + r². ठीक आहे, आता आपण कोणचे फॉर्म्युला बघूया. लॅटरल सरफेस काय आहे, लॅटरल म्हणजे फक्त कर्व, वरचा भाग काय येणार πrl. टोटल मध्ये काय येणार, वरचा कर्व पण येणार, खालचा बेस पण येणार, काय येणार πr × ब्रॅकेट L + r. व्हॉल्यूम काय आहे 1/3 πr²h. आता लास्टला हे दोन आपले लास्ट लेक्चरला राहिले होते. मी तुम्हाला म्हणलं होतं की बाबा नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण मॅक्झिमम फोकस सर्कल आणि हेमिस्फिअर वर करणार आहे. सर्कल नाही सॉरी, सिलेंडर आणि हेमिस्फिअर वर करणार आहे. आता लर्न करताना लक्षात ठेवताना सिलेंडर हेमिस्फिअर दोन्ही करायचं का नाही, सॉरी सिलेंडर नाही, स्पियर आणि हेमिस्फिअर दोन्ही लर्न करायचं का नाही. स्पियरच्या बरोबर हाफ कोण असतो हेमिस्फिअर. तर जो काही फॉर्म्युला तुम्ही स्पियरचा काढणार आहे त्याला डिवायडेड बाय 2 करायचं, आपल्याला आन्सर मिळतं हेमिस्फिअर साठी. आता आधी स्पियरचं बघूया. फर्स्ट स्पियर टोटल सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया ऑफ स्पियर. आता तुम्ही म्हणणार मॅम इथं लॅटरल काय नाही आहे, स्पियर मध्ये असं तुम्ही क्लासिफिकेशन करू शकता का, हा असा एरिया आहे, हा टॉपचा आहे, हा बॉटमचा आहे. नाही, स्पियर एक गोळ्यासारखा असतो, त्यामुळे त्याचा फक्त आणि फक्त टोटल सरफेस एरिया असतो. तो काय आहे 4πr². आणि व्हॉल्यूम काय आहे 4/3 πr³
आता हेमिस्फिअर, हेमिस्फिअर म्हणजे बरोबर ह्याचं हाफ. ठीक आहे. आता तुम्ही म्हणणार मॅम स्पिअर मध्ये तर नव्हतं लॅटरल आणि लॅटरल दिलंच नव्हतं, मग तुम्ही इथं का दिलंय हेमिस्फिअर मध्ये? आता हेमिस्फिअर म्हणजे तुम्ही गोलला हाफ कट केलाय, अर्धा लाडू आहे आपल्याकडं, लाडूचा हा भाग प्लस वरचा टॉप पण आहे ना, हा फक्त कर्व पार्ट घेतला की तो लॅटरल, वरचा बेस ऍड केला की तो टोटल. फक्त हाफ पार्ट घेतला तर काय होतं बघा 2πr². आता त्याच्यामध्ये वरचा बेस पण ऍड केलाय. समजा एक गोल डबा आहे, त्याचं झाकण लावलंय आणि त्याचाही एरिया घेतलाय मी, म्हणून काय आला टोटल सरफेस एरियाला 3πr². आणि व्हॉल्यूम ऑफ स्फिअर काय आहे 4/3πr³. त्याचं बरोबर हाफ काय येतंय 2/3πr³. आता हे फॉर्म्युलाज जास्तीत जास्त तुम्ही लिहायला पाहिजेत, रीड करायचं नाही, समजून घेऊन स्वतः लिहायचे आहेत. फॉर्म्युला आला तर पुढचं जमणार आहे, त्याशिवाय जमत नाही. ओके. आता आपण जसे हे सगळे फॉर्म्युलाज बघितले, आता मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही प्रॅक्टिसही कराल. आता ह्याच्यावरती क्वेश्चन्स बघूया. जसं की मी सांगितलेलं तुम्हाला, मी सांगितल्याप्रमाणे मी काय म्हणलेलं मगाशी तुम्हाला की बाबा प्रत्येक वेळी तुम्हाला एकच स्पेसिफिक स्पिअर सिलेंडर असं येत नाही, कंबाईन फिगर येते. ह्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण आपण घेतलेलं आहे. लक्ष द्या पुढे. सो हिअर यू कॅन सी देर इज अ हेमिस्फिअर, येस, देर इज अ सिलेंडर अँड देर इज अ कोन. तीन फिगर कंबाईन करून त्यांनी आपल्याला एक शेप दिलेला आहे. आणि आता आपण क्वेश्चन रीड करूया पहिला. व्हॉट इज द क्वेश्चन? इन फिगर अ टॉय मेड फ्रॉम अ हेमिस्फिअर, सिलेंडर, कोन इज शोन. फाइंड द टोटल एरिया ऑफ द टॉय. आपल्याला एरिया काढायचा आहे. आता टोटल एरिया, सो हाउ विल आय फाइंड आउट टोटल एरिया? First I will calculate this total area, total surface area of hemisphere, then cylinder and then cone, and at last I will combine them all and I will get my answer. For that we need some data. We need some data. So first we will try to find out the radius, cone for the figures. Okay, so first let me say, now in figure you can see the whole diameter of this figure is same only. What is the diameter of this figure? They have not provided diameter directly, they have given us the radius. Now you tell me, this radius will be same for all? Yes, that's why what will I write? Radius for hemisphere, cone and cylinder is equal to R, that is 3 centimeter. Radius is same but height is different. Now, do we require height in calculation of hemisphere? No. For cylinder, height of cylinder, we can assume it as capital H. So I will write 40 centimeter. As you can see in the figure, it is 40 centimeter. Okay. Now last, height of cone. Height of cone we will denote by small h. Now why we are using different signs? So we cannot get confused. Confusion व्हायला नको म्हणून आपण सेपरेट घेतोय. ठीक आहे. Height of cone is 4 centimeter. Now one by one I will find out the total surface area. First let us find out total surface area
surface area for hemisphere. Okay, now what is the formula for surface area of hemisphere? Now one more thing, do we need total surface area or lateral surface area? हा समजा गोल डबा आहे, त्याचा एवढाच एरिया हवाय का वरचा झाकण्याचा पण एरिया घेऊया? आता हे नको आहे, फक्त एवढं पाहिजे. मग त्याला टोटल म्हणायचं का लॅटरल? येस, लॅटरल म्हणायचं. इथे काय लिहिते मी? लॅटरल. तुम्ही फक्त सरफेस एरिया लिहिला, दॅट इज ऑल्सो फाईन. लॅटरल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर काय असतो बघा? आता एकदा चेक करूया आपण, मागच्या पेजवर जाऊन बघा काय आहे लॅटरल सरफेस एरिया. 2 पाय आर स्क्वेअर आहे, तोच इथं आपण वापरणार आहे. 2 पाय आर स्क्वेअर, 2 ॲज इट इज, पाय ॲज इट इज. आर ची व्हॅल्यू काय आहे आपण लिहिली आहे, रेडियस इज सेम 3 चा स्क्वेअर. ह्याचं कॅल्क्युलेशन करा, काय येणार सांगा? 3 चा वर्ग 9, 9 दुनी 18, 18 पाय. नाउ दिस इज एरिया, दॅट्स वाय युनिट विल बी सेंटीमीटर स्क्वेअर. ह्याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणते. फर्स्ट पार्ट झाला. आता सेकंड पार्ट सॉल्व करते मी. आता या साइडने स्टार्ट केलं, हेमिस्फियर संपला. त्यानंतर काय आहे बाबा? सिलेंडर आहे. सिलेंडरचा पण लॅटरल लागणार आहे. मला वेगळा कलर यूज करूया म्हणजे आपल्याला कन्फ्युजन होणार नाही लास्टला. लॅटरल सरफेस एरिया फॉर सिलेंडर. आता लॅटरल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर काय असतो बाबा? 2 पाय आर एच. आता इथं मी कॅपिटल एच लिहिते का? कारण की मी हाईट ऑफ सिलेंडर कॅपिटल एच न शो केली आहे. 2 पाय आर एच हा आहे आपला फॉर्म्युला. ना गिवन लिहूया, 2 पाय आहे तसं आर. आर ची व्हॅल्यू काय आहे बाबा? 3 आणि एच ची काय आहे? 40. सॉल्व करूया. 4 3 जा 12, 12 2 जा 24 आणि हा 0 ॲज इट इज 240 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. ह्याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. आता फर्स्ट पार्ट झाला, सेकंड पार्ट झाला, फक्त राहिला लास्ट पार्ट. आता लास्ट पार्ट करण्यासाठी आपल्याला अजून काय एक्स्ट्रा लागतं का? सरफेस एरिया ऑफ कोन. सरफेस एरिया ऑफ कोन चा फॉर्म्युला आहे पाय आर एल. तुम्ही बघू शकता, पाय आर एल. आता एल काढायला लागणार आहे. एल काढायला लागणार आहे. एल चा आधी फॉर्म्युला लिहूया आपण. एल चा फॉर्म्युला काय आहे? एल इज इक्वल टू अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. एल काय? एल आहे तसा. एल म्हणजेच काय बाबा? आपली स्लॅंट हाईट. हा, आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. आर किती आहे? 3 स्क्वेअर प्लस एच किती आहे? 4 स्क्वेअर. ॲज बाय द पायथागोरस ट्रिपलेट. ह्याचा आन्सर डायरेक्टली मुलं सांगू शकतात 5. हा, कॅल्क्युलेशन करूया, काही प्रॉब्लेम नाही. 9 प्लस 16 इट विल बी अंडर रूट 25. युअर आन्सर विल बी 5 सेंटीमीटर. ठीक आहे. आता काय काढणार होतो आपण? लॅटरल सरफेस एरिया ऑफ कोन. फॉर्म्युला काय होता? पाय आर एल. पाय ॲज इट इज, आर इज 3 आणि एल ची व्हॅल्यू आहे 5. 5 3 जा 15. आन्सर काय आलंय आपलं? आपला आन्सर आलेला आहे 15 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. वी विल कॉल इट बाय इक्वेशन नंबर 3. आता लास्ट पार्ट. लास्ट पार्ट आपण सेपरेटली सगळं कॅल्क्युलेट केलेलं आहे. वी हॅव टू ऍड 1 बाय 1. हाउ विल आय डू? टोटल सरफेस एरिया ऑफ टॉय. पहिला सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर इट इज 18 पाय plus surface area of cylinder it is 240 pi plus
lateral surface area of cone is 15 pi. Now we will do the addition. We will do the addition. 240, 18, 15, 8 plus 5, 13, 1 carry, 3, 7, 273. 273 pi centimeter square. So this is your final answer. आता बऱ्याच जणांची शंका असते, हा फायनल आन्सर आलं ह्याचेच पूर्ण मार्क्स मिळणार का? नाही. बोर्डचा जो पेपर असतो तो स्टेप वाइज डिवाइड असतो. प्रत्येक स्टेपला तुम्हाला मार्क आहेत, फॉर्म्युलाला मार्क आहेत. सो व्हेनेवर यू फाइंड आन्सर यू आर सपोज टू अंडरलाइन इट. Whenever you write a formula, you are supposed to underline it. Okay, got it? आपण पुढचा क्वेश्चन बघूया. Okay, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता हा ही एक कॉम्बिनेशन क्वेश्चन आहे. आता फिगर बघितला फिगर थोडीशी मोठी करते मी. फिगर बघितल्या काय लक्षात येते बघा. हा वरचा जो पार्ट आहे, तो काय आहे? इट इज अ कोन. आणि हा खाली जो फेसचा पार्ट आहे, इट इज अ हेमिस्फियर. म्हणजे व्हॉट एव्हर वी विल डू द सॉल्विंग, इट विल बी अ कॉम्बिनेशन ऑफ अ कोन अँड अ हेमिस्फियर. ओके, सो फर्स्ट रीड द क्वेश्चन. आपण क्वेश्चन रीड करूया. इन द गिवन फिगर शोज अ टॉय. Okay, its lower part is a hemisphere and upper part is a cone, and find the volume and surface area. Both we have to calculate, volume and surface area. क्वेश्चन थोडा आपण सॉल्युशन साठी आपण थोडी जागा करून घेऊया. ठीक आहे. फर्स्ट वी विल स्टार्ट राइटिंग बाय गिवन. ठीक आहे. So first, radius of cone. Now इथं पण radius of cone and radius of hemisphere is same. So radius of cone is equal to radius of hemisphere. Is equal to R is equal to 3 centimeter. नेक्स्ट काय आहे? हाईट. आता हेमिस्फियर साठी फक्त आर इनफ आहे. कोन साठी हाईट लागणार आहे मला. एच इज इक्वल टू काय आहे? 4 सेंटीमीटर. आता सरफेस एरिया काढायचा आहे म्हणल्यावर आपण काय करूया? एल पण लागलीच काढून घेऊया. एल ची व्हॅल्यू काय आहे बाबा? √r² + x². सॉल्व करा. आर काय आहे? 3 चा स्क्वेअर. एच काय आहे? 4 चा स्क्वेअर. आन्सर विल बी 5 सेंटीमीटर. बाय पायथागोरस ट्रिपलेट आपण डायरेक्ट काढू शकतो. 3, 4 चा आन्सर नेहमी 5 येणार. आता पहिला 1 बाय 1. आता पहिला काय करूया? टोटल सरफेस एरिया काढून घेऊया दोन्हीची. टोटल सरफेस एरिया. आता इथे टोटल सरफेस एरिया लागणार का लॅटरल लागणार? बघा हा बाउल आहे, त्याच्यावरती झाकण आहे. एवढं फक्त कर्व लागणार आहे की नाही? मग काय लागणार? फक्त लॅटरल surface area of hemisphere. As I said, फॉर्म्युला लिहायला पाहिजे. काय येणार? 2πr². ओके, ह्याला अंडरलाइन करूया. व्हॅल्यूज पुट करूया. 2 as it is, π as it is, r काय आहे? 3. 3 चा स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर 9, 9 2 18, 18 pi centimeter square. This is your lateral surface area of a hemisphere. Next, lateral surface area of cone. कोणचा फॉर्म्युला काय आहे lateral surface area चा? πr(l). Pi as it is. r ची व्हॅल्यू काय आहे बघा? Yes, good. 3 आणि l ची व्हॅल्यू काय आहे? 4. 4 3 12 pi centimeter square. ह्याला इक्वेशन नंबर आपण काय म्हणूया? 2 म्हणूया. आता टोटल सरफेस एरिया ऑफ अ टॉय काढायचा आहे मला. टोटल सरफेस एरिया ऑफ टॉय कसं काढणार मी?
सरफेस एरिया ऑफ स्पियर काय आहे 18 पाय. 18 पाय. जस्ट अ मिनिट, एक छोटस आपल्याकडून चूक झाली आहे. एल ची व्हॅल्यू आपण काय काढली होती 5. मग इथे आन्सर काय येणार आहे आपलं 5 3 जा 15 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. आता आपण सरफेस एरिया ऑफ टॉय काढताना पहिलं ऍडिशन कशाचं केलंय हेमिस्फिअरचं 18 पाय प्लस कोनचं काय आहे 15 पाय. टोटल ऍडिशन करा 18 प्लस 15 33 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. दिस इज योर आन्सर फॉर द टोटल सरफेस एरिया ऑफ द टॉय. आता नेक्स्ट पार्ट काय आहे त्यांनी सांगितलं की बाबा व्हॉल्यूम पण काढा. व्हॉल्यूम काढण्यासाठी कॅल्क्युलेशन करूया. आता व्हॉल्यूम काढण्यासाठी पहिला मला करायला पाहिजे व्हॉल्यूम ऑफ अ कोन. व्हॉल्यूम ऑफ अ कोनचा फॉर्म्युला काय आहे एकदा चेक करूया आपण. व्हॉल्यूम ऑफ अ कोनचा फॉर्म्युला काय आहे चेक करा. व्हॉल्यूम ऑफ अ कोन 1/3 पाय आर स्क्वेअर एच. व्हॉल्यूम ऑफ अ कोन इज 1/3 पाय आर स्क्वेअर एच. व्हॅल्यूज पुट करूया 1 by 1. 1/3 as it is, pi as it is, r square means 3 चा स्क्वेअर. h काय आहे बघा 4. आता एक 3 कट होतो एक 3 राहतो 3 4 जा 12 पाय. आता इथं व्हॉल्यूम आहे युनिट विल बी सेंटीमीटर क्यूब. ह्याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 3. नेक्स्ट व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर. व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर. व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियरचा फॉर्म्युला काय आहे. व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियरचा फॉर्म्युला काय आहे 2/3 पाय आर क्यूब. 2/3 पाय आर क्यूब. कसं लक्षात ठेवलं आपण व्हॉल्यूम ऑफ अ स्फियर इज 4/3 पाय आर क्यूब. त्याचा हाफ केलं काय येणार 2/3 पाय आर क्यूब. 2/3 as it is, pi as it is, r cube means 3 चा क्यूब. एक 3 कट होणार इथे राहणार फक्त 3 चा स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर 9 9 2 जा 18 पाय. आन्सर विल बी सेंटीमीटर क्यूब. ह्याला इक्वेशन नंबर 4 म्हणूया. आता आपल्याला काय काढायचं आहे त्यांनी सांगितलंय फाइंड द टोटल व्हॉल्यूम. टोटल व्हॉल्यूम ऑफ अ टॉय. Total volume of toy. How we will be find? First we will add volume of cone plus volume of hemisphere. Volume of cone is 12 pi. Volume of hemisphere is 18 pi. 12 plus 18 30. 30 pi centimeter cube. This is your answer for volume of a toy. So we got the answer both. Total surface area of a toy to volume of a toy. आता मॅक्झिमम क्वेश्चन्स असेच पडतात. सो मी मॅक्झिमम ट्राय केला आहे तुमचे मॅक्झिमम क्वेश्चन कव्हर करण्याचा. तरी तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये पण टाकू शकता. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला पण मेसेज ड्रॉप करू शकता. थँक्यू.